विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की आपल्या शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये अशी काही मुलं असतात की ज्यांना काही ना काही शारीरिक व्याधी झालेली असते, जसं की आंधळी, मुकी, कर्णबधीर किंवा मग मतिमंद. अशा प्रकारची मुलं कदाचित तुम्ही पाहिली असतील किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या परिसरात आढळत असतील. अशा मुलामुलींसोबत आपली वागणूक कशी असते? फक्त एवढाच प्रश्न एकट्यामध्ये स्वतःला विचारा, उत्तर तुम्हाला 100% मिळणार. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की अशा प्रकारच्या मुलांना घरी किंवा समाजामध्ये अथवा शालेय परिसरामध्ये अनेक शारीरिक तसेच मानसिक खच्चीकरण करणाऱ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. विद्यार्थ्यांनो, ही मुलं आपल्या इतकी सुदृढ नक्कीच नसतात, पण आपण त्यांना जर मायेचा, आपुलकीचा व प्रेरणेचा प्रकाश देऊन त्यांना जर आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न केला तर ती मुलंसुद्धा आपल्या इतकी सुदृढ बनवू शकतात. आणि याची सुरुवात आपण आजपासून आपल्या स्वतःपासून करूया. या महत्त्वपूर्ण विषयावर आणखी गडद प्रकाश टाकण्यासाठी लेखक के. अब्बास हे आपल्यासाठी खास घेऊन आलेले आहेत अत्यंत प्रेरणादायी धडा, ज्याचं नाव आहे भोली. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामधील जी मेन कॅरेक्टर आहे भोली, ती नेमकी कोण आहे, तिला हे नाव कसं पडलं, तिच्या घरच्यांची, त्यानंतर शालेय जीवनातील आणि तिचे जे भाऊ बहीण असतात त्या सगळ्यांची वागणूक तिच्यासोबत कशा प्रकारची असते, त्यानंतर तिला पुढे जाण्यासाठी कोण प्रेरित करतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पाठामध्ये मिळणार आहेत. तर चला मग सुरू करूया आजचा आपला हा पाठ, युनिट 4 मधील 4.2 भोली. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये सुरुवातीला या ठिकाणी डिग्रीविषयी माहिती दिलेली आहे. ओके. सो ॲट द टाईम ऑफ ग्रामर पोर्शन आय विल टेल यू व्हॉट इज डिग्री. सहसा मुख्यतः डिग्रीचे 3 प्रकार आहेत. एक आहे पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. आणि या ठिकाणी त्यांनी काही विशेषणाची रूपं दिलेली आहेत. तर या विशेषणाची 3 रूपं आपल्याला या ठिकाणी या कॉलममध्ये लिहायची आहेत. ठीक आहे. तर मग ग्रामरच्या पोर्शनमध्ये मी तुम्हाला हा कॉलमसुद्धा सांगणार आहे. आणि तुमच्याकडे जर बुक्स वगैरे जर असेल ग्रामरचं, त्या ग्रामरच्या बुक्समध्ये तुम्ही या डिग्रीचे विशेषणं लिहू शकता. सहसा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये डिग्रीला ER लागतो याच्यामध्ये विशेषणाला, आणि यामध्ये EST लागतो. ओके. सो या सगळ्या उदाहरणांना तुम्ही बुक्सद्वारे रीड करू शकता. चला मग सुरू करूया आपला आजचा हा पाठ भोली. लेखकाचा थोडक्यात परिचय या ठिकाणी. के. अब्बास, 1914 to 1987, was an Indian film director, novelist, screenwriter and a journalist in the Urdu, Hindi and English languages. His films won national awards. बघा, के. अब्बास जे आहेत यांचे बरेचसे चित्रपट आपण टेलिव्हिजनवर पाहतो, त्यांचे बरेचशा मूवीज आहेत. आणि ते एक डायरेक्टर आहेत, एक पत्रकारसुद्धा आहेत, स्क्रीन रायटरसुद्धा आहेत आणि एक छान कादंबरीकारसुद्धा आहेत. आणि त्यांच्या चित्रपटांना हा नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. ही इज कन्सिडर वन ऑफ द पायोनियर्स ऑफ इंडियन पॅरालेल ऑर नॉन मिओ रिअलिस्टिक सिनेमा. हिज कॉलम लास्ट पेज होल्ड्स द डिस्टिंक्शन्स ऑफ बीइंग वन ऑफ द लॉंगेस्ट रनिंग कॉलम्स इन द हिस्ट्री ऑफ इंडियन जर्नलिस्ट. के. अब्बास यांच्याविषयी थोडक्यात परिचय या ठिकाणी दिलेला आहे. ऑन गुगल यू कॅन गो अँड यू कॅन फाइंड ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट दिस रायटर. ओके. लेट स्टार्ट द पार्ट भोली फर्स्ट. पार्ट फर्स्टमध्ये आपण आता सुरुवात करूया. हर नेम वॉज सुलेखा, बट सिन्स हर चाइल्डहुड एव्हरीवन हॅड बीन कॉलिंग हर भोली द सिम्पलेटोन. बघा, तसं जर पाहिलं तर तिचं जे नाव होतं ते काय होतं, सुलेखा होतं, परंतु सगळेजण तिला भोली या नावाने हाक मारत होते. आता सिम्पलेटन या शब्दाचा मीनिंग या ठिकाणी दिलेला आहे. सिम्पलेटन म्हणजे अत्यंत साधी. ओके. सिम्पलेटन म्हणजे अत्यंत साधी. ओके. शी वॉज द 4th डॉटर ऑफ नंबरदार रामलाल. व्हेन शी वॉज 10 months old, she had fallen off the cot on her head and perhaps it had damaged some part of her brain. That was why she remained a backward child and came to be known as Bholi the Simpleton. बघा, म्हणजे सुरुवातीला लेखकाने सांगितलेलं आहे की तिचे नाव खरे तर सुलेखा होते, पण लहानपणापासून तिला सगळेजण भोळी म्हणजेच काय, भोळसट, वेडगळ असे म्हणत. आणि नंबरदार रामलालची ही 4थी मुलगी होती. 10 महिन्यांची असताना ती पलंगावरून खाली पडली
डोक्यावर आणि बहुतेक त्यामुळे तिच्या मेंदूचा काही भाग हा अधू झाला होता आणि ती बुद्धीने थोडी मंद झाली होती, म्हणून सगळेजण तिला भोळी म्हणू लागले होते. नेक्स्ट, ॲट बर्थ द चाइल्ड वॉज व्हेरी फेअर अँड प्रेटी. म्हणजे जन्मापासूनच ती खूप सुंदर होती आणि गोरी होती. बट व्हेन शी वॉज 2 years ओल्ड, पण जेव्हा ती 2 वर्षाची होती, शी हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. जेव्हा जन्मता ती खूप गोरी होती, सुंदर होती, पण 2 वर्षाची असताना तिला देवीचा आजार झाला, म्हणजेच अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. ओनली द आईज वेअर सेव्ड बट द एंटायर बॉडी वॉज परमनंटली डिसफिगर्ड बाय डीप ब्लॅक pockmarks. Little Sulekha could not speak till she was 5, and when at last she learned to speak, she stammered. The other children often made fun her and mimic her. As a result, she talked very little. बघा, 5 वर्षाची होईपर्यंत सुलेखाला बोलता येत नव्हतं आणि अखेर बोलायला शिकली तेव्हा ती थोडीशी तोतरी बोलायला लागली आणि बाकीचे जे मुलं होते तिची खिल्ली उडत होते, तिच्या बोलण्याची नक्कल करत होते, त्यामुळे ती जवळजवळ बोलेनाशी झाली. आता हा जो पॅरेग्राफ आहे, या पॅरेग्राफमध्ये काही महत्त्वाचे शब्द आहेत, ते मी तुम्हाला इथं सुरुवातीला सांगून देतो. बघा, इथूनपासून ते खालच्या पॅरेग्राफमध्ये बघा, डॉटर म्हणजे मुलगी, चाइल्डहूड म्हणजे बालपण, नोन म्हणजे माहीत असणे, सिम्पलेटोन म्हणजे साधी, ओके. त्यानंतर नंबरदार हा शब्द आलेला आहे ना खाली बघा. या ठिकाणी डिसफिगर म्हणजे खराब झालेला, पॉकमार्क म्हणजे काय, ज्याला आपण म्हणू शकतो की देवीचा व्रण, ओके. सो मिमिक म्हणजेच काय, मिमिक्री, ज्याला हा एक शब्द आहे. मिमिक म्हणजेच काय, ज्याला आपण म्हणू शकतो नक्कल करणे, ओके. आता पुढे बघा, रामलाल हॅड 7 children, 3 sons and 4 daughters, and the youngest of them was Bholi. It was a prosperous farmer's household and there was plenty to eat and drink. All the children except Bholi were healthy and strong. The sons had been sent to the city to study in schools and later in colleges. Of the daughters, Radha, the eldest, had already been married. The second daughter, Mangla's marriage had also been settled. Ramlal would think of the third, Champa. They were good looking, healthy girls and it was not difficult to find bridegrooms for them. आता बघा, आपण सुरुवातीच्या पॅरेग्राफमध्ये लेखकाने सांगितलेलं आहे की भोली ही खूप साधी आणि सरळ होती. तिला बोलताना खूप अडचणी यायच्या आणि तिला आजूबाजूचे तिचे जे भाऊ बहीण वगैरे होते ते तिला त्रास द्यायचे, तिला चिडवायचे. आणि त्यानंतर पुढच्या पॅरेग्राफमध्ये दिलं आहे की रामलाल हॅड 7 children. रामलालला किती मुलं होती, 7 मुलं होती आणि त्यापैकी भोली ही सगळ्यात लहान होती, दिलेलं आहे बघा. 7 मुलं आणि त्यामधील 3 मुलं आणि 4 मुली आणि सर्वात जी लहान होती ती भोली होती. आणि त्यानंतर पुढे बघा, इट वॉज अ प्रॉस्पिरियस फार्मर्स हाऊसहोल्ड. आणि त्यांचं शेतकरी कुटुंब असल्यामुळे त्यांच्या घरामध्ये खाण्यापिण्याची तशी चांगली रेलचेल होती. भोली वगळता बाकीचे सर्व मुले चांगली सुदृढ आणि सशक्त होती. आणि त्यांचे जे मुलं होते ते शहरामध्ये कॉलेजमध्ये शिकायला गेलेले होते. मुलींमधल्या सर्वात थोरल्या राधाचे लग्न झाले होते, एल्डर, ओके. या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. आणि तिच्या पाठच्या मंगलाचेही लग्न ठरले होते आणि रामलाल आता तिसऱ्या लेकीच्या म्हणजेच काय चंपाच्या लग्नाचा विचार करत होते. सर्व मुली स्वरूप सुदृढ होत्या, त्यामुळे त्यांच्यासाठी वर शोधणे काही अवघड नव्हते. इम्पॉर्टंट वर्ड्स आपण घेऊया यामध्ये बघा. रामलाल हॅड 7 children, daughters, youngest. प्रॉस्पेरियस म्हणजे भरभराट, ओके. देन ब्राईडग्रूम म्हणजे नवरदेव. त्यानंतर मॅरिड लग्न झालेले, हाऊसहोल्ड म्हणजे घरगुती, ओके. पुढे बघूया आपण. बट रामलाल वॉज वरीड अबाउट भोली. शी हॅड नायदर गुड लुक्स नॉर इंटेलिजन्स. परंतु रामलालला सगळ्यात जास्त चिंता ही कोणाची होती, भोलीची होती. कारण की शी हॅड नायदर गुड लुक्स नॉर इंटेलिजन्स, कारण की ती
दिसायला पण चांगली नव्हती आणि त्यानंतर ती थोडीशी मंदबुद्धीची होती. दॅट्स वाय भोली वॉज 7 years old व्हेन मंगला वॉज मॅरिड. बघा, जेव्हा भोली ही 7 वर्षाची होती तेव्हा मंगलाचं लग्न झालं. द सेम इयर अ प्रायमरी स्कूल फॉर गर्ल्स वॉज ओपन इन देअर. त्या गावामध्ये एक प्राथमिक शाळा सुरू झाली. म्हणजे कधी? जेव्हा मंगलाचं लग्न झालं. द तहसीलदार साहिब केम टू परफॉर्म इट्स ओपनिंग सेरेमनी. ही सेड टू रामलाल ॲज अ रेव्हेन्यू ऑफिशियल. रेव्हेन्यू ऑफिशियल म्हणजे महसूल अधिकारी. यू आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट इन द विलेज अँड सो यू मस्ट सेट ॲन एक्झाम्पल टू द विलेजर्स. यू मस्ट सेंड युअर डॉटर टू स्कूल. बघा, मंगलाचे लग्न झाले. ओके, मंगलाचे लग्न झाले तेव्हा भोळी 7 वर्षाची होती. त्याच वर्षी त्यांच्या गावात मुलींसाठी प्राथमिक शाळा सुरू झाली होती आणि तहसीलदार साहेब शाळेचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. ते रामलालला म्हणाले, महसूल अधिकारी म्हणून तुम्ही गावामध्ये सरकारचे प्रतिनिधित्व करता, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीला शाळेमध्ये पाठवून गावकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला पाहिजे. ओके, सो सेरेमनी. आता या ठिकाणी शब्द घेऊ आपण. सेरेमनी म्हणजे काय? या ठिकाणी उद्घाटन. ओके, आणि रेव्हेन्यू ऑफिसर जो शब्द आहे या ठिकाणी, हे बघा या ठिकाणी म्हणजे महसूल अधिकारी. ओके, पुढे बघा आता. दॅट नाईट व्हेन रामलाल कन्सल्टेड हिज वाईफ शी क्राईड, आर यू क्रेझी इफ गर्ल्स गो टू स्कूल? हू विल मॅरी देम? बट रामलाल हॅड नॉट the courage to disobey the Tahsildar. At last his wife said, I will tell you what to do. Send Bholi to school, as it is there is little chance of her getting married with her ugly face and lack of sense. Let the teachers at school worry about her. बघा, त्यानंतर काय झालं? त्या रात्री रामलालने आपल्या पत्नीशी चर्चा केली. ती वैतागून म्हणाली, तुम्हाला वेड लागला आहे का? मुलींना शाळेत पाठवलं तर त्यांच्याशी कोण लग्न करणार? मॅरी देम. ओके, बट रामलाल हॅड नॉट द करेज टू डिसओबे द तहसीलदार. पण तहसीलदाराचे म्हणणे म्हणजे त्यांची जी गोष्ट आहे ती डावलणे म्हणजेच काय, रामलालमध्ये धारिष्ट नव्हते. तेव्हा त्यांची पत्नी म्हणाली, मी सांगते काय करायचं ते. भोळीला शाळेत पाठवू. तसंही तिच्या विद्रूप चेहऱ्यामुळे आणि मंदपणामुळे तिचं लग्न होण्याची शक्यता कमीच आहे. शाळेतल्या शिक्षकांना तिची काळजी आपण घेऊ देऊ. ओके, सो इम्पॉर्टंट वर्ड्स. बघा, वरी म्हणजे काळजी करणे. ओके, लॅक म्हणजे कमी. डिसओबे म्हणजे काय? अवाज्ञा करणे. नेक्स्ट. द नेक्स्ट डे रामलाल कॉट भोली बाय द हँड अँड सेड. दुसऱ्या दिवशी रामलालनी आपल्या मुलीचा हात पकडला आणि म्हणाले, कम विथ मी, चल माझ्याबरोबर. आय विल टेक यू टू स्कूल. मी तुला शाळेत घेऊन जातो. भोली वॉज फ्रायटन. फ्रायटन म्हणजे घाबरणे. ओके, बघा, फ्रायटन म्हणजे काय? घाबरणे. आणि भोली घाबरली. शी डिड नॉट नो व्हॉट अ स्कूल वॉज लाईक. शी रिमेंबर्ड हाऊ अ फ्यू डेज ॲगो देअर ओल्ड काऊ लक्ष्मी हॅड बीन टर्न आउट ऑफ द हाऊस अँड सोल्ड. बघा, दुसऱ्या दिवशी, द नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी भोळीचा हात पकडून रामलाल तिला म्हणाले, चल माझ्याबरोबर, मी तुला शाळेत घेऊन जाणार आहे. आणि भोळी घाबरली. शाळा म्हणजे काय हे तिला आतापर्यंत माहीत नव्हतं. आणि काही दिवसापूर्वीच त्यांच्या म्हाताऱ्या लक्ष्मी गाईला घरातून नेले आणि विकून टाकले हे तिला आठवले. देन ती काय म्हणते बघा, न न नो 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 शी शाउटेड इन टेरर अँड पुल्ड हर हँड अवे फ्रॉम हर फादर्स ग्रिप. न न नाही नाही, ती भीतीने ओरडली आणि वडिलांनी पकडलेला हात तिने सोडवून घेतला. इम्पॉर्टंट वर्ड्स. टेरर. टेरर म्हणजे भीतीने थरथर कापणे. ग्रिप म्हणजे पकडणे. ओके, पुल्ड म्हणजे सोडून देणे. नेक्स्ट. व्हॉट्स द मॅटर विथ यू यू फूल, शाउटेड रामलाल. रामलाल जोरात ओरडले आणि ते भोळीला म्हणाले की तू मूर्ख आहेस का? काय झालं? आय एम ओनली टेकिंग यू टू स्कूल. मी तुला फक्त शाळेत घेऊन जात आहे. देन ही टोल्ड हिज वाईफ. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं, लेट हर विअर सम डिसेंट क्लोज टुडे ऑर एल्स व्हॉट विल द टीचर्स अँड द अदर स्कूल गर्ल्स थिंक ऑफ अस व्हेन दे सी हर.
बघा, त्यानंतर रामलालने आपल्या पत्नीला सांगितलं की हिला लवकर चांगले कपडे वगैरे वेअर करून दे, आणि जर चांगले कपडे आपण हिला दिले नाहीत तर हिच्या शाळेतले शिक्षक वगैरे किंवा मग ज्या शाळेतील ज्या मुली आहेत त्या मुली काय विचार करतील आपल्या मुलीविषयी, असं ते सांगतात. दुसऱ्या दिवशी बघा काय झालं, पुढे बघा. न्यू क्लोथ्स हॅड नेवर बीन मेड फॉर भोली. द ओल्ड ड्रेसेस ऑफ हर सिस्टर वेअर pass on her too. No one cared to mend or wash her clothes, but today she was lucky to receive a clean dress which had shrunk after many washing and no longer fitted Champa. She was even bath and oil was rubbed into her dry and matted hair. Only then did she begin to believe that she was being taken to a place better than her home. आता बघा, न्यू क्लोज. आता इथून हा पॅरेग्राफ काय म्हणतो, भोळीसाठी कधीच नवीन कपडे शिवले गेले नव्हते. तिच्या बहिणींचे जुने कपडेच तिला दिले जायचे आणि तिचे कपडे धुवायची किंवा ठीकठाक करण्याची तशी कोणतीही आतापर्यंत परिस्थिती नव्हती. पण आज तिचे नशीब थोडेसे जोरार होते. अनेकदा धुवून आपटल्यामुळे चंपाला घट्ट होणारा धुतलेला ड्रेस आज तिला घालायला मिळाला होता. तिला आंघोळी घातली गेली आणि गुंता झालेल्या वृक्ष केसांना, मॅटेड हेअर म्हणजे काय, वृक्ष केस, मॅटेड हेअर, वृक्ष केसांना आज तेलही मिळाले. हे सगळे पाहिल्यावर तिच्या लक्षात आले की घरापेक्षा चांगल्या ठिकाणी आज तिला घेऊन जाणार आहेत. इम्पॉर्टंट वर्ड्स बघूया आपण एकदा. क्लोथ्स म्हणजे कपडे, ओके. मॅटेड हेअर म्हणजेच काय, गुंतागुंत झालेले केस. बेटर म्हणजे चांगले, ओके. लकी म्हणजे काय, सुदैवी किंवा भाग्यवान. रब म्हणजे घासणे. नेक्स्ट. वेन दे रीच द स्कूल द चिल्ड्रन वेअर ऑलरेडी इन देअर क्लासरूम. जेव्हा ते शाळेमध्ये पोचले तेव्हा जे शाळेतल्या ज्या मुली होत्या त्या ऑलरेडी वर्गामध्ये बसलेल्या होत्या. रामलाल हँडेड ओव्हर हिज डॉटर टू द हेड मिस्ट्रेस. बघा, लेफ्ट अलोन द पुअर गर्ल लुक अबाउट her with fear laden eyes. There were several rooms and in each rooms girls like her squatted on mats reading from books or writing on slates. The headmistress asked Boli to sit down in a corner in one of the classroom. तर बघा या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे, व्हेन दे रिच द स्कूल म्हणजेच काय, ते शाळेत पोचले तोवर मुले अगोदरच वर्गात बसली होती. रामलालने आपल्या लेकीला मुख्याध्यापकांच्या सुपूर्द केले. एकटी राहिल्यामुळे ती घाबरलेल्या नजरेने पाहू लागली. तिथे बऱ्याच खोल्या होत्या आणि प्रत्येक खोलीत तिच्यासारख्या मुली चटयांवर बसून बडबड करीत होत्या, पुस्तके वाचत होत्या आणि पाटीवर लिहित होत्या. मुख्याध्यापकांनी भुलीला एका वर्गात जाऊन एका कोपऱ्यात बसायला सांगितले. इम्पॉर्टंट वर्ड्स बघूया आपण. यामध्ये शब्द आलेला आहे. स्क्वॅटेड म्हणजे काय, पाय दुमडून बसणे. हेड मिस्ट्रेस म्हणजे मुख्याध्यापिका, ओके. पुअर गर्ल्स म्हणजे गरीब मुली. नेक्स्ट. भोली डिड नॉट नो व्हॉट एक्झॅक्टली अ स्कूल वॉज लाईक अँड व्हॉट हॅपन देअर. म्हणजे ॲक्च्युली भोलीला शाळा म्हणजे नेमकं काय असते आणि तिथं काय घडतं याविषयी काहीही माहिती नसते. बट शी वॉज ग्लॅड टू फाइंड सो मेनी गर्ल्स ऑलमोस्ट ऑफ हर ओन एज प्रेझेंट देअर. शी होप दॅट वन ऑफ दीज गर्ल्स माईट बिकम हर फ्रेंड. तर बघा, शाळा म्हणजे नक्की काय आणि तिथे काय घडते हे भोलीला अजिबात माहीत नव्हते. पण जवळजवळ आपल्याच वयाच्या इतक्या साऱ्या मुलींना तिथे बघून तिला आनंद झाला होता. त्यातील एखादी मुलगी आपली मैत्रीण व्हावी असं तिला वाटलं. इम्पॉर्टंट वर्ड्स बघूया आपण. ग्लॅड म्हणजे आनंदी है ना. माईट म्हणजे कदाचित, हे मॉडेल ॲक्झिलरीज आहे. होप म्हणजे अपेक्षा करणे. हॅपन म्हणजे घडणे, ओके. सो नेक्स्ट. द लेडी टीचर हू वॉज इन द क्लास वॉज सेईंग समथिंग टू द गर्ल्स बट भोली कुड अंडरस्टँड नथिंग. आता ज्या शाळेतील शिक्षिका होत्या त्या शिक्षिका शाळेतील मुलींना काहीतरी सांगत होत्या, परंतु भोलीला त्याविषयी काहीही समजत नव्हतं. शी लुक ॲट द पिक्चर ऑन द वॉल.
शाळेतील भिंतीवर जे चित्र वगैरे चिटकवलेले होते त्या चित्रांकडे ती पाहत होती. द कलर फॅसिनेटेड हर. द हॉर्स वॉज ब्राऊन जस्ट लाईक द हॉर्स ऑन विच द तहसीलदार हॅड come to visit their village. The goat was black like the goat of their neighbor. The parrot was green like the parrot she had seen in the mango orchard. And the cow was just like their Lakshmi. And suddenly Bholi noticed that the teacher was standing by her side, smiling at her. What's your name, little one? Bho. She could stammer no further than that. बघा आता त्या वर्गातील शिक्षिका मुलींना काहीतरी सांगत होत्या, पण भोळीला त्यातले काहीही कळत नव्हते. ती भिंतीवरच्या चित्रांकडे पाहत होती. त्यातले रंग बघून ती मोहित झाली. त्यातल्या घोड्याचा तपकिरी रंग तहसीलदार ज्या घोड्यावर बसून त्यांच्या गावात आला होता अगदी तसाच होता. बकरीचा रंग त्यांच्या शेजारच्या बकरीसारखा काळा होता आणि आमराईतल्या पोपटासारखाच या पोपटाचाही रंग हिरवा होता आणि त्यांच्या लक्ष्मीसारखी गायही त्यात होती. अचानक भोळीला जाणवले की शिक्षिका तिच्याकडे हसून पाहत शेजारी उभ्या होत्या. तुझं नाव काय बाळ? भो. ती चाचरत एवढीच बोलली आणि त्यानंतर ती रडायला तिने सुरुवात केली. इम्पॉर्टंट वर्ड्स बघा. बघा ऑर्चर्ड या ठिकाणी एक शब्द आहे. ऑर्चर्ड म्हणजे फळांची बाग. ओके. सो नेबर म्हणजे शेजारी. नेक्स्ट. देन शी बिगेन टू क्राय अँड टीयर्स फ्लोड फ्रॉम हर आईज इन हेल्पलेस फ्लड. शी केप्ट हर हेड डाऊन ॲज शी सॅट इन हर कॉर्नर, not daring to take up at the girls who she knew were still laughing at her. When the school bell rang, all the girls scurried out of the classrooms, but Bholi dare not leave her corner, her head still lowered. She kept on sobbing. Bholi. बघा पुढे काय झालं. तिच्या शिक्षिकेने तिला विचारलं, व्हॉट्स युअर नेम लिटल वन? तुझं नाव काय बाळा? त्यावेळेस ती थोडंसं चाचरत एवढीच बोलली आणि रडू लागली. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. मान खाली घालून ती कोपऱ्यात बसून राहिली. तिच्याकडे बघून हसणाऱ्या मुलींकडे मान वर करून बघायची तिला धाडस होईना. आणि त्यानंतर शाळेची घंटा वाजली. तशी सगळ्या मुली वर्गाबाहेर पडल्या, पण भोळी मात्र तशीच कोपऱ्यात बसून खाली मान घालून मुसमुसत रडत होती. आता पुढे बघा. इम्पॉर्टंट वर्ड्स. इन अ हेल्पलेस फ्लड म्हणजेच काय? कोणतीही अपेक्षा न करता. स्क्युरिड म्हणजे काय? घाईघाईत पळून जाणे. ओके. सुदिंग म्हणजे काय? सुस्कारा सोडणे. देन कॉर्नर कोपरा. लाफिंग जोरजोरात हसणे. फ्लोड म्हणजे वाहने. नेक्स्ट. भोली. द टीचर्स व्हॉइस वॉज सो सॉफ्ट अँड सुदिंग. इन ऑल हर लाईफ शी हॅड नेवर बीन कॉल्ड लाईक दॅट. It touched her heart. Get up, said the teacher. It was not a command, but just a friendly suggestion. Bholi got up. Now tell me your name. बघा पुढे काय झालं. शाळेची घंटा वाजली आणि सगळ्या मुली वर्गाबाहेर पळाल्या, परंतु जी भोळी होती ती एका कॉर्नरमध्ये बसून रडत होती. भोळी शिक्षिकेचा आवाज किती मृदू आणि सुखदायक होता. तिच्या आजवरच्या आयुष्यात तिच्याशी कुणीच असं आतापर्यंत बोललेलं नव्हतं आणि हे तिला खूप आवडलं. उठ, शिक्षिका म्हणाल्या. त्या बोलण्यात जरब नव्हती, तर तो आपुलकीचा आवाज होता. भोळी उठली. आता मला तुझं नाव सांग. गेट अप, सेड द टीचर. इट वॉज नॉट अ कमांड बट जस्ट अ फ्रेंडली सजेशन. भोली गॉट अप. नाव टेल मी युअर नेम. आता मला तुझं नाव सांग. स्वीट ब्रोक आउट ओव्हर हर होल बॉडी. वुड हर स्टॅमरिंग टंग again disgrace her for the sake of this kind woman. However, she decided to make an effort. She had such a soothing voice, she would not laugh at her. बघा. आणि जेव्हा शिक्षिकेने तिला नाव विचारलं तेव्हा तिला घाम फुटला. आपल्या तोतऱ्या जिभेने पुन्हा
दगा दिला तर, पण दयाळू स्त्रीसाठी तरी आपण प्रयत्न केला पाहिजे. ती प्रेमळपणे बोलत आहे, ती आपल्यावर हसणार नाही. आणि त्यानंतर मग ती नाव सांगते. भो भो शी बिगेन टू स्टॅमर. वेल डन द टीचर एनकरेज हर. कम ऑन नाव द फुल नेम. बघा आता ती सांगत आहे भो भो. चाचर तिने बोलायला सुरुवात केली. छान छान. तिला प्रोत्साहन देत शिक्षिका म्हणाल्या, आता तुझं पूर्ण नाव सांग. त्यानंतर ती सांगते भो भोली. ॲट लास्ट शी वॉज एबल टू से इट अँड फेल्ट रिलिव्ड ॲज इफ इट वॉज ग्रेट अचिव्हमेंट. भोळी. शेवटी एकदाचे तिने तिचे नाव उच्चारता आले आणि आपल्याला खूप मोठे यश मिळाले आहे असं तिला वाटलं. देन टीचर. वेल डन. द टीचर पॅटेड हर अफेक्शनेटली. पॅटेड म्हणजेच थोपाटणे. ओके. सो वर्ड्स बघा. पॅटेड थोपाटणे. अफेक्शनेटली म्हणजे काय? सहानुभूतीचा हात ठेवणे. बघा. शाब्बास. शिक्षिकेने तिच्या पाठीवर थोपाटलं. तुझ्या मनातून भीती काढून टाक म्हणजे तू इतरांसारखी बोलू शकशील. टीचर असं म्हणतात. वेल डन. द टीचर पॅटेड हर अफेक्शनेटली अँड सेड पुट द फिअर आउट ऑफ युअर हार्ट अँड यू विल एबल टू स्पीक लाईक एव्हरीवन एल्स. शिक्षिकेने तिला सांगितलं की तुझ्या मनात जी भीती आहे ती तू एकदा काढून टाक म्हणजे तू इतरांसारखी बोलायला लागशील. भोली लुक अप ॲज इफ टू आस्क रिअली. येस इट विल बी व्हेरी इझी. यू जस्ट कम टू स्कूल एव्हरी डे. विल यू कम. बघा. हो अगदी सहज जमेल. फक्त तू रोज शाळेत यायला हवं. येशील ना. आणि त्यानंतर भोली नोडेड म्हणजे मान हलवली. नोडेड म्हणजेच काय? मान हलवणे. या ठिकाणी शब्द आहे नोडेड म्हणजेच काय? मान हलवणे. नो से इट अलाउड. यस अँड भोली हरसेल्फ वॉज ॲस्टॉनिश्ड दॅट शी हॅड बीन एबल टू से इट. आता भोळीने मान डोलावली. नाही, मोठ्याने सांग. हो आपल्याला बोलता आलं आहे हे पाहून भोळी आश्चर्यचकित झाली. डिडंट यू टेल यू. नाव टेक दिस बुक. मी तुला सांगितलं नव्हतं का? आता हे पुस्तक घे. बघा आता पुढे. द बुक वॉज फुल ऑफ नाईस पिक्चर्स अँड द पिक्चर्स वेअर इन कलर डॉग, कॅट, गोट, हाऊस, देन पॅरेट, टायगर अँड अ काऊ जस्ट लाईक लक्ष्मी अँड विथ एव्हरी पिक्चर वॉज अ वर्ड अ बिग ब्लॅक लेटर. बघा आता शिक्षिका तिला म्हणतात की तू हे पुस्तक घे आणि त्या पुस्तकात खूप सारी छान रंगीत चित्रे आहेत. कुत्रा, मांजर, शेळी, घर, पोपट, वाघ आणि अगदी लक्ष्मी सारखी दिसणारी गायसुद्धा. प्रत्येक चित्राबरोबर मोठ्या आकारात लिहिलेली काळी अक्षरेसुद्धा होती. आणि हे जे बुक्स आहे, पुस्तक आहे, ती भोळी पाहत होती. आणि त्यानंतर इन 1 month you will be able to read this book, then I will give you a bigger book, then a still bigger one. In time you will be more learned than anyone else in the village. आता एका महिन्यात तू हे पुस्तक वाचू शकशील. मग मी तुला अजून एक मोठं पुस्तक देईल. मग अजून मोठं. काही दिवसातच तू गावातल्या इतरांपेक्षा सर्वात जास्त शिकशील. मग कुणीही तुला हसणार नाही. लोक तुझं बोलणं आदराने ऐकतील आणि तू अजिबात न चाचरता बोलू शकशील. समजलं. आता घरी जा आणि उद्या सकाळी लवकर ये. अशा प्रकारे ज्या शिक्षिका आहेत ते तिला म्हणतात. देन नो वन विल एव्हर बी एबल टू लाफ ॲट यू. मग कोणीही तुझ्यावर हसणार नाही. पीपल विल लिसन टू यू विथ रिस्पेक्ट. सगळे लोक तुझं आदर करतील. अँड यू विल बी एबल टू स्पीक विदाऊट द स्लाइटेस्ट स्टॅमर. आणि कोणत्याही प्रकारे तू बोलताना अडथळा तुला येणार नाही. अंडरस्टँड. समजलं. नाव गो होम अँड कम बॅक अर्ली मॉर्निंग टुमॉरो. बघा आता तू घरी जा आणि उद्या सकाळी ये. भोली felt as if suddenly all the bells in the village temple were ringing and the trees in front of the school's house had blossomed into big red flowers. Her heart was throbbing with a new hope and a new life. बघा आता अचानक मग काय झालं. शेवटचा पॅरेग्राफ चालू आहे. अचानक गावातल्या देवळातल्या सगळ्या घंटा घणघणू वाजू लागल्या आहेत आणि शाळेसमोरची झाडे मोठमोठ्याने लाल फुलाने बहरून गेली आहेत असे भोळीला वाटले. तिचे हृदय नव्या आशेने आणि नवजीवनाच्या उमेदीने धडधडू लागले. आता पुढे आपण बघूया तिला बोलता येतं का आणि पुढचा तिचा प्रवास कसा आहे भोळीचा, ते सगळं आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला हा पार्ट समजला नक्कीच. जर तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. पार्ट 2 या पाठाचा नेक्स्ट पार्ट म्हणजेच नेक्स्ट सेशनमध्ये आपण तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. ओके. थँक्यू सो मच.